नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच अतिप्रसंग झाल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीतल्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। महिला पोलीस कर्मचारी आणि संशयित आरोपीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी संशयित आरोपी सुमित याला अटक करण्यात आली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की पोलीस अकादमीत स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीत कर्मचारी असलेल्या तरुणासोबत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे प्रेमसंबंध होते। आरोपीकडून महिलेला शारीरिक संबंधासाठी विचारणा करण्यात आली होती। तिने नकार दिल्याने आरोपीने पोलीस महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्यावर अतिप्रसंग केला। महाराष्ट्र पोलीस अकादमीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रेनिंग दिलं जातं, तिथंच असा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली। धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या रहिवासी वसाहतीत घडला। महाराष्ट्र पोलीस अकादमीत रात्रभर सदर महिला पोलीस कर्मचाऱ्याला संशयित आरोपीने मारहाण केली। त्यानंतर संशयित आरोपीने अतिप्रसंग केल्याची तक्रार महिलेने पोलिसात दाखल केली। तक्रार देणारी महिला पोलीस कर्मचारी खासगी रुग्णालयात असून तिच्यावर उपचार केले जात आहेत। अतिप्रसंग आणि मारहाणीनंतर संशयित आरोपी पीडित महिलेचे व्हिडिओ देखील काढले होते।